सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. आजपासून नवीन प्रकरण चालू करते. नाव आहे दुरितांचे तिमिर जाओ. डॉक्टर कारभारांची आता 70 उलटली होती. नाही म्हटलं तरी टसकगीत येऊन 40 वर्ष झाली होती. वयाबरोबर कामाचा व्यापही वाढला होता. पण अजूनही पहाटे 4लाच उठून झाडीतून हिंडून येणं काही थांबलं नव्हतं. त्यांना येणाऱ्या पत्रांचा वेग एवढा होता की पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी, वेळेवारी उत्तरं देण्यासाठी 2 सेक्रेटरी दिवसभर गुंतलेले असायचे. 1934 साली अमेरिकेच्या कृषी खात्याने त्यांची आपल्या मायकोलॉजी अँड प्लांट डिसीज सर्व्हे या विभागाचे सहसंचालक म्हणून नेमणूक केली. या नेमणुकीमुळे त्यांची फारच धावपळ होऊ लागली. त्यांच्या एकट्याच्याने काम रेटेना. मदतनीसाची गरज भासू लागली. गेल्या 40 वर्षात तुम्ही पगारवाढ कधीच स्वीकारली नाहीत. पगारवाढ नको तर कमीत कमी हाताशी एखादा मदतनीस तरी घ्या, असा संस्थेच्या अध्यक्षांनी श्री पॅटरसननी आग्रह धरला. डॉक्टर कारभारनीही विचार केला. या उभारलेल्या व्यापाची धुरा यशस्वीपणे वाहू शकणारा एखादा वारसदार तयार करणं आवश्यकच होतं. हुशार आणि तडफदार तरुण तयार करणं प्राप्त होतं. नॉर्थ कॅरोलिना येथील शेतकी विषयाचे तरुण प्राध्यापक श्री ऑस्टिन कर्टिस यांची मदतनीस म्हणून निवड करण्यात आली. या तरुणाला पाहता क्षणीच डॉक्टर कारभार यांना काय आवडलं असेल तर त्याचे चलाख आणि खोल डोळे. असेच डोळे नीट बघू शकतात. त्यांच्या या होऱ्याचे प्रत्यंतर त्यांना लवकरच आलं. श्री ऑस्टिन कटिस यांनी प्रयोगशाळेत मॅग्नोलियाच्या बियांपासून रंग बनवला. या प्रयोगामागची आपल्या शिष्यवराची स्वतंत्र प्रज्ञा पाहून डॉक्टर कारभार संतोषले. डॉक्टर कारभार यांच्या प्रयोगशाळेच्या बंद दाराआड प्रथमच आणखी एक सत्यशोधक निघू शकला. आपल्या निरनिराळ्या कसोट्यातून तावून सुलाखून निघालेल्या अशा या शिष्याबद्दल डॉक्टर कारभारना कौतुक होतं. कर्टिसच्या आईवडिलांना पत्र पाठवून त्यांनी आपली भावना व्यक्त केली होती. माझ्या स्वतःच्याही वर एवढा विश्वास बसला नसता इतका ऑस्टिन माझ्या आयुष्याचा आणि कार्याचा महत्त्वाचा भाग होऊन बसला आहे. तो बुद्धिमान आहे, सृजनशील आहे. त्याची साथ मला लाभली याचा मला आनंद वाटतो. त्याच्या येण्यानं माझं आयुष्य नक्कीच वाढलं आहे. गुरु शिष्याची ही जोडी अखेरपर्यंत अतूट राहिली. कर्टिसने त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांना साथ दिली. आपला शिष्य पुढे यावा म्हणून गुरुने सर्वतोपरी सहाय्य केलं, प्रोत्साहन दिलं. गरीब बांधवांना वरदायी ठरणारं त्यांचं संशोधन पाहून डॉक्टर कारभारना समाधान वाटलं. मॅग्नोलियापासून अनेक प्रकारचे रंग कर्टिसने तयार केले. हे स्वस्त आणि मस्त रंग पुढे कर्टिस ब्राउन्स नावाने ओळखले जाऊ लागले. त्याच्या या संशोधनाचा डॉक्टर कारभार यांना फार अभिमान वाटे. डॉक्टर कारभार कर्टिसला बाळ म्हणून हाक देत. इतर सहकारी त्यांच्यातील पितापुत्र संबंध जाणून कर्टिसला चिरंजीव कारभार म्हणत. आपल्यावर पुत्रवत प्रेम करणारा, आपली काळजी वाहणारा, आपल्या कार्याची धुरा समर्थपणे सांभाळणारा वारस, एक डोळस शिष्य त्यांना आयुष्याच्या अखेरीस लाभला होता. एका काम करण्याच्या संधीखेरीज कर्टिसनं त्यांच्याकडे अधिक काही मागितलं नव्हतं. ज्ञानार्जनासाठी सतत उत्सुक असलेला हा शिष्योत्तम त्यांना अत्यंत प्रिय होता. इतकी वर्ष आपण कर्टिसशिवाय कशी काढली याचाच त्यांना अचंबा वाटे. त्यांच्या या मानसपुत्राने त्यांची अत्यंत आत्मीयतेने प्रेमाने देखभाल केली. डॉक्टर कारभार यांची वृत्तपत्राद्वारे जगाला जास्त ओळख करून दिली ती या कर्टिसनेच. वेळोवेळी वृत्तपत्रकारांच्या परिषदा घेतल्या. त्यात त्यांना डॉक्टर कारभारांच्या अनन्यसाधारण कार्याची तपशीलवार ओळख करून दिली. काही वर्षापूर्वी न्यूयॉर्कमधील मार्बल कॉलेजिएट चर्चमध्ये त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. ते म्हणाले, परमेश्वरानं माणसाला बुद्धी दिली आहे, ज्ञान दिलं आहे, ते लोकांची सेवा करावी म्हणून. पुढे ते म्हणाले,
माझ्या प्रयोगशाळेत पुस्तकं नसतात. ज्यावेळी काही नवीन जन्माला घालण्याची आवश्यकता असते तेव्हा मला आपोआप कल्पना सुचत जातात. काय करावं ते आतून कळतं. त्यांच्या या विधानावर जगभराच्या वृत्तपत्रांनी काहूर उठवलं. डॉक्टर कार्व्हरांचे हे विधान त्यांच्यातील शास्त्रीय दृष्टिकोनाचा म्हणजे वैज्ञानिक वृत्तीचा अभाव दर्शवते. खरा केमिस्ट कधी पुस्तकाला कधी नगण्य समजत नाही आणि आपल्या यशाचं श्रेय स्वतःच्या आतल्या आवाजाला देत नाही, असं न्यूयॉर्क टाइम्सच्या अग्रलेखात म्हटलं गेलं. या काहूरने डॉक्टर कार्व्हर व्यथित झाले. त्यांच्या विधानाचा विपरीत अर्थ लावण्यात आला होता. परमेश्वराच्या मदतीखेरीज आणि पुस्तकाच्या मार्गदर्शनाखेरीज संशोधन कधीच पूर्ण होत नाही. पण ज्या गोष्टी आधीच शोधण्यात आल्या होत्या, आधी सिद्ध झाल्या होत्या, त्यांचा नव्यानं मागोवा घेण्यात काय अर्थ होता? ते सृजनशील शास्त्रज्ञ होते. पूर्वी कधीच जे उजेडात आलं नव्हतं ते त्यांना लोकांसमोर आणायचं होतं. जी गोष्ट यापूर्वी सिद्ध झालेली नव्हती तिची साधनं, तिचा मार्ग पुस्तकात कसा सापडणार? मग जुने मार्ग चोखाळून काय फायदा? त्याचबरोबर हेही खरं होतं की नवीन वाटा शोधण्याचे सामर्थ्य, बौद्धिक कुवत त्यांनी अभ्यासानेच मिळवली होती. काही नवीन घडवण्यास आवश्यक ते पूर्वज्ञान त्या विषयाच्या सखोल अभ्यासातूनच त्यांनी मिळवलं होतं. अशी पुस्तकं त्यांनी अभ्यासली नसती तर त्यांना देवाच्या मार्गदर्शनाचा लाभ कसा उठवता आला असता? ईश्वराच्या सान्निध्यात ते कधी नसते तर त्यांच्या संकेतांचा बोध त्यांना कसा झाला असता? आपलं म्हणणं त्यांनी जाहीरपणे मांडलं नाही. वादविवाद घालून वेळ दवडणं त्यांना परवडणारं नव्हतं. परंतु त्या प्रसंगानंतर मात्र त्यांनी कानाला खडा लावून घेतला. वर्तमानपत्राला मुलाखत देणं त्यांनी नाकारलं. आधीच कृष्णवर्णी म्हणून उपेक्षित, त्यात भर या मौनाची, त्यामुळे त्यांच्या कार्याचा गवगवा होत नव्हता. पण कर्टिसने मनावर घेतलं. परखड भाषेत वृत्तपत्रांना मुलाखती दिल्या. डॉक्टर कार्व्हरांची निर्विवाद थोरवी त्यांच्याच भाषेत त्यांना पटवून दिली. त्यामुळे डॉक्टर कार्व्हर उजेडात आले. त्यांच्याविषयीच्या कथांना, दंतकथांना खीळ बसली. जे डॉक्टर कार्व्हरांना नुसतं ऐकून होते, दुरून ओळखत होते, त्यांना डॉक्टर कार्व्हरांचे सुस्पष्ट दर्शन घडले. वृत्तपत्रकारांनी डॉक्टरांचा मोठेपणा मोकळ्या मनाने मान्य केला. त्यांच्या कार्याला योग्य ती प्रसिद्धी दिली. न्यूयॉर्क टाइम्सने 1939 साली त्यांच्यावर अग्रलेख लिहून. नुकतंच त्यांना रुझवेल्ट पदक मिळालं होतं. त्याबद्दल अभिनंदन करणारा अग्रलेख होता तो. लेखाच्या शेवटी म्हटलं होतं, आमच्या पिढीत दुसऱ्या कोणी त्यांच्यासाठी इतकं कार्य दक्षिणेसाठी आणि शेतीसाठी केलं आहे का? जगातील असंख्य वृत्तपत्रातून त्यांच्यावर लेख लिहिले गेले. त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. शेतीला आणि दक्षिण अमेरिकेला उज्ज्वल भविष्याची, पुनरुत्थानाची ग्वाही देणारे कार्व्हर अशी त्यांची वाखाणणी होऊ लागली. त्यातच त्यांना मिळणाऱ्या बहुमानांची, सन्माननीय पदव्यांची भर पडली. पण प्रसिद्धीच्या झंझावातात सापडूनही कार्व्हर कधी सैरभैर झाले नाहीत. टस्कगी संस्थेच्या डोरोथी हॉल इमारतीत धुलाई विभाग सुरू करण्यात आला तेव्हा डॉक्टर म्हणाले, हेच माझं खरं कार्यक्षेत्र. धुलाई केंद्रात मला कसं अगदी घरच्यासारखं वाटतं. डॉक्टर कार्व्हर यांची देशभक्ती अवघ्या वर्णविखाराला पुरून उरली होती. 1917 सालच्या पहिल्या महायुद्धाच्या वेळी टस्कगीतून बरेच विद्यार्थी वॉशिंग्टन येथील हार्वर्ड युनिव्हर्सिटीत खास प्रशिक्षणासाठी पाठवले होते. प्रत्यक्ष राजधानीत मिळालेल्या सापत्नभावाची तक्रार जेव्हा टस्कगीचे विद्यार्थी डॉक्टर कार्व्हर यांच्याकडे करू लागले तेव्हा डॉक्टर कार्व्हर आपल्या विद्यार्थ्यांना म्हणाले, तुम्ही देशासाठी लढायला गेला होता तेव्हा इतर कमी महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. अज्ञानाचा, द्वेषाचा मक्ता अमुक एका शहराकडे आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं? दक्षिणेत काय किंवा उत्तरेत काय? मूर्ख शिरोमणी हवे तेवढे सापडतील. आपल्या कर्तव्यपूर्तीच्या आड वर्णद्वेष्टे येणार नाहीत याची योग्य ती जबाबदारी, योग्य ती खबरदारी तुम्हीच घ्यायला हवी.
वेळ येईल तेव्हा त्यांना त्यांची चूक उमगेल आणि त्यावेळी तुम्ही खरोखरच मुक्त होऊन इतरांच्या खांद्याला खांदा भिडवून चालू शकाल. काळे करू शकत नाहीत अशी गोष्ट या जगात नाही. ही त्यांना आपल्या कृतीने सिद्ध करून दाखवा. तुम्ही असे स्वयंसेवक व्हावं म्हणूनच टस्कगी तुमच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेते. आपल्या संस्थेत शिकणाऱ्या मुलांच्या उणीवा बाहेर तिखट मीठ लावून सांगितल्या जातात. टवाळीचा विषय ठरवल्या जातात तेव्हा तुम्ही संतापता. आपली लायकी सिद्ध करायला उतावीळ होता. पण थांबा, ठोशाला ठोशा देऊन काय प्राप्त होईल? उलट आपल्या संस्थेचाच पाया उखडला जाईल. तेव्हा अगदी कट्टुतम टीकासुद्धा आमच्यातील दोष दूर करण्यासाठीच आहे असं मानून पुढे जात राहा. माणसाच्या लायकीचा पुरावा देते त्याचे ज्ञान, त्याचा वर्ण नव्हे. उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक गोरे रसायनशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी डॉक्टर कारभारांच्या वर्गाकडे विद्यार्थी म्हणून येत असत. कारण एरवी तसं येणं त्यांना अधिकृतपणे शक्य नसे. पण डॉक्टर कारभारने कोणताही राग मनात न ठेवता ज्ञानदान केलं. जगप्रसिद्ध झाल्यावरही डॉक्टर कारभार वर्णद्वेष्टांच्या त्रासातून मुक्त होऊ शकले नाहीत. टस्कगीत येऊन 40-45 वर्ष लोटली तरीही सामाजिक विषमता 1896 सालातलीच होती. अस्पृश्यांप्रमाणे वाळीत टाकलेला काळा समाज अजूनही वर्णभेदाची, वर्णविखाराची शिकारच होता. दक्षिणेत तर काळ्यांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असे. जर कोणी वागलं की काळ्यांच्याकडून यापेक्षा आणखी वेगळी कसली अपेक्षा ठेवायची. त्यांच्या हातून चांगलं उजवं घडलं की त्यांच्यात नक्कीच गोरं रक्त असलं पाहिजे. त्याखेरीज तो गोऱ्यांच्या तोडींचं काम कसं करेल असे म्हणायचे. डॉक्टर कारभारांच्या रक्ताबाबतही असेच वाद. त्यांच्या अंगात कुठेतरी गोरं रक्त असलंच पाहिजे. त्याशिवाय का ते इतके हुशार झालेत? पण डॉक्टर कारभारना मात्र हे कधीच मान्य नव्हतं. ते स्वतःला 100% काळे म्हणवत. जॉर्जियातून काही लोक टस्कगी शाळेला भेट द्यायला आले होते. अर्थात डॉक्टर कारभारांना बघायची उत्सुकता त्यांना होतीच. ते त्यांच्या प्रयोगशाळेत घुसले. त्यांच्या उपस्थितीची दखल न घेता सार्वजनिक बागेत फिरावं तसे फिरू लागले. बेजबाबदारपणे उपकरणं हाताळू लागले. त्यातला एक जण डॉक्टर कारभारांपाशी जाऊन म्हणाला, आम्ही जॉर्जियातले आहोत, पण आमची मनं साफ आहेत. आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत. सद्गृहस्थ हो, तुमच्या वागण्याने माझं मन एवढं बधीर झालं आहे की मला तुमचं बोलणं समजत नाही. आणि असं म्हणून ते तिथून निघून गेले. नंतर डॉक्टरांच्या सहाय्यकाने त्यांच्या या तुटक उत्तराविषयी टोकलं तेव्हा ते म्हणाले, ते बघे प्रामाणिक नव्हते आणि मी काही शोभेची वस्तू पण नव्हतो. मंडळी, आता याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.